जे माळी सरांचा असेल, बंटी आमचा सुद्धा आलेला आहे, त्याचं कौतुक आणि तुझं सुद्धा स्वागत. तुमच्या स्पर्धा आहेत, पण तुझ्या शब्दामध्ये किती वजन आहे ते काल आम्ही बघितलं. कारण काल इथं माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आले होते आणि त्यावेळी तू सांगितलंस की मैदानाची आम्हाला थोडीशी बांधणी करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला खर्च जो येणार आहे तो विचारला. नंतर लगेचच ठाकूर साहेबांनी विचारलं, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विचारला की बंटी किती खर्च होईल. बंटीने सांगला 10 लाख रुपये खर्च येईल. तो मी दिला. इतके दिलदार व्यक्तिमत्व आहेतच, परीस आहेत आणि रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाता ते आहेत आणि बंटीच्या शब्दाला सुद्धा किती डिमांड आहे ते सुद्धा त्यातून कळलं. तुझं कार्य आणि तुझं कौशल्य. जाऊया पुन्हा एकदा युवराज माळे यांच्याकडे आपण. धन्यवाद आत्मारामजी म्हात्रे सर, ज्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकलात. पहिल्या मॅचमध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघाने विजय संपादित केलाय. त्यांना विनंती की आपण कुठेही जाऊ नका, नेक्स्ट मॅच आपली खेळली जाईल. चेंडू द्या जरा चेक करण्यासाठी. रिहाणी स्पोर्ट्स खाडी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी टॉस गमावलाय. दुसऱ्या बाजूला NCC उल्वे संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जयणवान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. 4 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि त्यापैकी तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना अगदी रोमहर्षक पद्धतीने पाहायला मिळाला. अगदी चांगली फाईट दिली ती तरघर टीमने, मात्र सरते शेवटी विजय संपादित केला तो आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाने. चला, दोन्ही संघांचे 12वे खेळाडू NCC उल्वे संघाचे आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. रिहानी स्पोर्ट्स खाडी, त्यांना विनंती की आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा. पहिला चेंडू पडण्याच्या आत तो यायला हवा, ही विनंती. रिहानी स्पोर्ट्स नावेखाडी, त्यांच्या विपक्ष नीळकंठेश्वर उल्वे. अशी एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आसपासच्याच परिसरामधील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या विरुद्ध हे खेळत असतील आणि त्या अनुषंगाने एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचसाठी ऑफिशियल पंचांची भूमिका संतोष चौधरी सर शिरडोन आणि विशाल पाटील सर रसायनी पार पाडतील. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत प्रवीण पवार पनवेल हे सर आपल्याला पाहायला मिळतील. चला, मॅचला लगेच सुरुवात करूया आपण. 11:15 होत आलेत. 11:41 झालेत. अगदी पहिला सामना नियोजित वेळेत सुरू झालाय. कारण हे क्रीडांगण म्हटलं ना म्हात्रे सर, कारण आजूबाजूला बऱ्याच मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत, त्यामुळे अंधार थोडा लवकर पडतोय. गेले 2 दिवस आपण तेच चित्र पाहायला मिळालं आपल्याला. त्या अनुषंगाने जेवढ्या लवकर सामने संपतील तेवढा अगदी लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला सर्व सामने आपण खेळवू शकतो. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऋषिकेश ठाकूर आणि शैलेश ठाकूर ही सलामीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये रिहाणी स्पोर्ट्स खाडी या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते, दाखल झाली. चला, अतिरिक्त वेळ आता घेऊ नका, मॅचला लगेच सुरुवात करूया आपण. starcricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. त्यांचे सर्व शिलेदार पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा अजून एकदा वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रणयजी म्हात्रे, मोरावे गावचे सुपुत्र, ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. ज्या पद्धतीने नुकतंच आत्मारामजी म्हात्रे सरांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की क्रीडांगणाची बांधणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि कुठेतरी स्टेडियम सारखा लुक इथे आपल्याला पाहायला मिळेल. आसन व्यवस्था उत्तम अशी, अजून क्रीडानगरी कशी सजली जाईल त्यासाठी अर्थातच बंटी घरत सर, अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम जयणवान क्रिकेट क्लब खारकोपर प्रयत्नशील आहे. मॅचला आपण करतोय सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. भावेश खारकर पावबलेचा षटक हाताळण्यासाठी 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामना करतोय ऋषिकेश ठाकूर. पहिला बॉल.
शेवटच्या मोमेंटला बॅटचा चेहरा खोललाय, लेटकट केलं होतं, मात्र चेंडूची गती जास्त नव्हती, त्या गतीचा फायदा उचलता आला नाही. गलीचा फिल्डर थोडासा अगदी शॉर्ट थर्डमॅनला गेला आणि बॉलला अडवलंय. एक क्विक सिंगल इथे पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळ साकारला आणि रिहाणी स्पोर्ट्स खाडी संघ लवकर दाखल झाला होता. त्यांनी पाहिलाय तो सामना पूर्ण, कशा पद्धतीने खेळपट्टी रिॲक्ट करते, आउटफील्ड कशी आहे, वाऱ्याचा वेग कसा आहे. लो स्कोरिंग मॅचेस हे अगदी टफ होतील या मॅच क्रीडांगणावर. ओ भरपूर मोठी एज लागली होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का. 0 धावसंख्येवर बाद होतोय शैलेश ठाकूर. पद्धतीचा बाउन्स इथे पाहायला मिळाला, त्यामुळे थोडासा आश्चर्यचकित झाला फलंदाज देखील, कारण ड्राईव्ह करायचं होतं त्याला कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला. बॅट त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने फिरवली होती, लॉफ्ट केली होती, मात्र चेंडूला तेवढी उसळी मिळाली नाही. जाता जाता चेंडू हलकासा स्पष्ट करून गेला बॅटला आणि विकेटच्या पाठीमागे विकेट किपरने सुंदर झेल टपला. निलेश शेठ खारकर आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि सुंदर झेल त्याने तो टिपलाय. दुसऱ्याच बॉलवर भावेश खारकरला यश मिळाले. पॉवर प्लेचा पहिल्या सत्रातला खेळ जरी आपण पाहिला, पहिल्या मॅच मधला, तरी गोलंदाजांचा भरपूर बोलबाला राहिला. गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये वर्चस्व गाजवलं. त्यामुळे या मॅचमध्ये आता पहिल्या आपण षटकामध्ये पाहतोय भावेश खारकर ज्याने सिंगलने सुरुवात केली होती आणि दुसऱ्याच बॉलवर त्याने विकेट प्राप्त केली शैलेश ठाकूरची, जो बॅटच्या साह्याने एकही धावफलकामध्ये ऍड करू शकला नाही. नवीन बॅटर राज म्हात्रे ऋषिकेश ठाकूरची साथ देण्यासाठी आलाय. डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज, टीमचा कॅप्टन, टीमचा म्होरक्या, टीमचा नेता, टीमचा लीडर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. सामना करतोय भावेश खारकरचा राईट आर्म द विकेटने. पुढचा बॉल अगोदरच शफल झाले होते, हलक्या हाताने फक्त लॉफ्ट केले, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर पुढे सरसावतोय. मिड विकेटवरनं सिंगलच मिळणार, जास्त काही नाही. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कारण पहिल्या मॅचमध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर असेल किंवा तरगर संघ असेल, भरपूर घाई केली फलंदाजांनी धावा बनवण्याच्या नादामध्ये. खरं तर धावांची गरज होती, मात्र तिथे चुका भरपूर झाल्या आणि अगदी क्रुशियल मोमेंटला सामना आला होता, मात्र तिथे तो आलेला तो षटकार आणि सामन्याचं चित्र पलटलं. त्यामुळे इथे थोडासा संयमाने खेळ साकारावा लागेल. ओ इथे विकेट किपरने चान्स मिस केलाय, बिग चान्स मिस केलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय, होतोय फरार, चौकार. इथे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये रिॲक्शन द्यायची असते आणि तिथे कुठेतरी कमी पडला विकेट किपर आणि चौकार मिळाला. अजून एक विकेट मिळवता आली असती. स्विच करण्याचा प्रयत्न होता, हाणून पाडला. यावेळेस गोलंदाजाने शरीरापासून दूर ठेवला, रूम दिला नाही. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून जाणारा हा बॉल भावेश खारकरचा डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, धावसंख्या आहे ती 6. एक विकेट गमावली ती म्हणजे रिहाणी स्पोर्ट्स नावेखाडी टीमने. चांगली गोलंदाजी सध्या साकारतोय भावेश खारकर. पॉवर प्लेचं षटक, चांगला ड्राईव्ह केलाय फ्रंट फूट वरनं येऊन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक मात्र पहिलं इथे समाप्त होत असताना गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं. भावेश खारकरचं धावा खर्च केल्या त्या फक्त 7, त्यामध्ये एक तो चौकार. तोही थोडंसं फलंदाजाचं नशीब बलवत्तर म्हणून मिळाला. कॅच पकडता आली नाही विकेट किपरला. षटक हाताळला जिथे फील्ड रिस्ट्रिक्शन असतात, फलंदाजाचा थोडा बेनिफिट असतो की इनफिल्ड क्लिअर केलं, मध्ये एखादा गॅप शोधला तर सहज चौकार आणि धावा बनवता येतात. मात्र असं असताना देखील जिथे फक्त 2 खेळाडू, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत असताना भावेश खारकरने अगदी अचूक लाईन अँड लेंथ हाताळली. योग्य टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, कंट्रोल बॉलिंग आपण ज्याला म्हणतो, ती साकारली आहे. चंदन मडवी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येत असताना जिथे 3
फिल्डर सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार आपण पाहिला, ऋषिकेश ठाकूर एज लागली होती तिथे प्राप्त झाला आणि त्याची साथ देते तो राज म्हात्रे, टीमचा कॅप्टन, जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. ऋषिकेश ठाकूर सलामीला आला होता. दोघेही विस्फोटक फलंदाज आहे, मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणले जातात. मात्र चंदन मडवीवर आता जबाबदारी आहे या दोघांना थांबवून ठेवण्याची आणि धावा वाचवण्याची. व पुन्हा एकदा शरीरापासून दूर जाणारा चेंडू, प्रचंड उसळ या बॉलवर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा काहीच संपर्क नाही. या खेळपट्टीचा अंदाज जर तुम्ही अचूक घेतला ना ॲज अ बॉलर, ॲज अ गोलंदाज म्हणून, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कोणत्या टप्प्यावर कशी गोलंदाजी करायला हवी, कुठे तुम्हाला बाउन्स मिळतोय, कुठे चेंडू खाली राहतोय, हे तुम्ही ओळखलं तर तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये दबदबा निर्माण करू शकता. हो, इथे चुकी झाली आहे. बीमर आहे, भरपूर हाईट या बॉलवर होती. स्क्वेअर लेग पंचांनी लगेच दर्शवलंय. नो+1 धावा मिळतील या दोन. बघा, आमचे गुणलेखक प्रणयजी म्हात्रे आम्हाला सांगतात की आजच्या दिवसातील पहिली अवांतर धाव आहे नो बॉलची. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी, जे काही एका बाजूला शिवाजीनगर आणि तरगर, कोणती धाव दिली नव्हती एक्स्ट्रा. आणि आता फ्री हिटचा चेंडू असणार आहे, म्हणजे थोडासा मोमेंटम बनवण्यासाठी, धाव फलकामध्ये धावा वाढवण्यासाठी एक नामी संधी बॅट्समन राज म्हात्रेकडे आहे, जो डावखुर हाताचा फलंदाज. स्ट्राईक रोटेट झाली होती, नो+1 धावा लागल्या धाव फलकावर, त्या 9 धावा. पॉवर प्लेचं षटक दुसरं सध्या प्रगतीपथावर आहे. हो, अगोदरच शफल झाले होते, भरपूर अगोदर स्टान्स बदलला होता. वायडिश यॉर्कर, फ्री हिटचा बॉल योग्य पद्धतीने हाताळलाय तो चंदन मडवीने. परफेक्ट यॉर्कर लाईन, टस्कमस होऊ दिलं नाही. अगदी मनगटाच्या सहाय्याने बॉलला वळवण्याचा प्रयत्न होता राज म्हात्रेचा आणि पूर्णपणे अपयशी ठरला तो. सुंदर चेंडू चंदन मडवीचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, पुन्हा एकदा बॅटच्या वरतून निघून गेलाय. म्हणजे किती उसळी घेतली चेंडूने हे आपल्याला पाहायला मिळते. चांगली हाईट आहे राज म्हात्रेकडे आणि त्या अनुषंगाने त्याच्या रीच पासून दूर जर ठेवायचं असेल तर ही उसळ योग्य आहे. अगदी थोड्याशा कमरेच्या वरती आणि अगदी छातीच्या थोडं खाली या लाईन लेंथवर चेंडू मात्र ठेवलाय तो गोलंदाज चंदन मडवीने. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत, प्रेशर निर्माण केलंय. आजचा दिवस फक्त गोलंदाजांचाच राहणार की काय, आता प्रश्न निर्माण झालाय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस कम्प्लिटली. यावेळेस थोडासा टर्न पाहायला मिळाला, टप्पा पुढे होता, कमी गती होती, फायदा उचलता आला नाही. 3 चेंडू निर्धाव आलेत. चंदन मडवीचं हे षटक जर पाहिलं तर 4 चेंडू डॉट आलेत. फक्त एक तो नोबॉल जर पाहिला तो फक्त खराब चेंडू होता. उर्वरित 4ही चेंडूवर एकही धाव आली नाही. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे ती 9 या आकड्यावर. 9 for 1. राज म्हात्रे चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तिकडनं सरसावला आहे, थोडीशी लेझी क्रिकेट फिल्डरकडनं प्रचंड वेगाने यायला होतं बॉलवर. एकच धाव देता आली असती, मात्र 2 धावा मिळतात राज म्हात्रेला आणि किंबहुना रिहाणी स्पोर्ट्स खाडी टीमला. धावसंख्या 11. 1 for 1 आणि लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. पॉवर प्ले मध्ये शेवटचा बॉल आहे. एकच चौकार आला, तोही अगदी एज लागून आला होता लॉंग स्टॉपला. त्या व्यतिरिक्त कोणताही चेंडू सीमारेषे बाहेर नाही गेलाय. हो, अलॉंग द कार्पेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉल ट्रॅव्हल होत असताना मिड विकेटला मिसफिल्ड होते. थोडंसं फंबलिंग खेळाडूकडनं पाहायला मिळतंय, क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळत आहे आणि त्याचा फायदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करून उचलतायत दोन्ही फलंदाज. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 6, त्यामध्ये नो+1 आणि 2 दुहेरी धावा आणि उर्वरित 4 चेंडू आले डॉट. सुंदर असं क्रीडांगण, सुंदर अशी स्पर्धा, प्रचंड मेहनत जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते प्रत्येक वर्षी. यावेळेस खरं तर 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा अगोदर ठरली होती, मात्र खेळाडूंचा सहभाग, टीमचा सहभाग पाहता 1 दिवस वाढवण्यात आला या स्पर्धेचा आणि 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. सुपर 4 साठी आज कोणता संघ दाखल होणार? पहिल्या दिवसामध्ये गावदेवी जुहगाव आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर काल समायरा स्पोर्ट्स वहाळा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ ठरणार जो सुपर 4 मध्ये दाखल होईल बक्षीस पात्र फेरीमध्ये? भावेश खारकर पुन्हा एकदा पॉवर प्ले संपल्यानंतर जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे 3ऱ्या षटकाची. डेप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, लेग स्लीप, फ्लाय स्लीप. हुक करण्याचा प्रयत्न, तीक्ष्ण बाउन्सरने पहिला चेंडूने स्वागत केले या ओव्हरमध्ये.
भावेश खारकरने. खरं तर चेंडू काही लक्ष नव्हतं, फक्त बॅट फिरवली होती फलंदाजाने. ऋषिकेश ठाकूर 7 वर तो खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. राज म्हात्रे 6 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 5 वर तो खेळतोय. पार्टनरशिपची गरज आहे, मात्र फक्त पार्टनरशिप नको तर रन्स पण पाहिजे टीमला. यावेळी समोर खेचलाय, फक्त फटका मिड ऑफ नाहीये. त्याचा फायदा होईल बॅट्समनला. लॉंग ऑफ वरनं फिल्डर येईल, भरपूर वेळ लागेल त्याला, आणि इथे 2 धावा मिळतात. सिद्धू मडवी होते लॉंग ऑफला. प्रचंड वेगाने बॉलवर आले. फटक्यामध्ये अजिबात ताळतंत्र नव्हता, संयम नव्हता, टायमिंग नव्हतं. मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तिकडे नव्हता मिड ऑफला, त्यामुळे खेळाडूला मी म्हणेल जीवदानच मिळाले. आणि त्याचा इझी कॅच होता तो. मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर थोडासा क्षेत्ररक्षणाकडे पण जर पाहिलं तर योग्यरित्या क्षेत्ररक्षण तुम्हाला लावावं लागतं. 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषे लगत आहेत. हा चेंडू सोडून दिलाय आणि चांगला निर्णय. व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी सांगितलंय. दुसरी अवांतर धाव या इनिंग मध्ये पाहायला मिळते. गोलंदाजाकडनं खर्च करण्यात आली. धावसंख्या पुढे सरकते. 16 धावा. भावेश खारकर 2 चेंडू हाताळले, 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ऋषिकेश ठाकूर थोडासा संघर्ष करतोय. प्रॉपर शॉट सिलेक्शन इथे त्याच्याकडनं होणं गरजेचं आहे, जेणेकरून धावा इथे वाढतील. ओव्हरपिच बॉल होता, लॉफ केलंय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात. पुन्हा एकदा चंदन आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर आपण पाहिला एनसीसी उल्वेचा थोडा ढासळलेला पाहायला मिळालाय, कारण इथे गोलंदाज प्रयत्न करतायत चांगली चेंडू टाकण्याची, विकेट काढण्याची, रन्स थोड्या कमी देण्याची. त्यामुळे फिल्डर्सने जरा थोडीशी चपळाई दर्शवली तर कुठेतरी या ज्या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत बॅट्समन ते थांबवता येतील. अन्यथा दबाव क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर वाढणार, फिल्डर्सवर वाढणार या डबल्सने. स्कोर 18 रन्स. यावेळेस बिग हिट केलाय, मोठा प्रहार केलाय, घणाघाती आघात केलाय आणि बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज हिट, मॅसिव्ह हिट, षटकार. वाढवण्यासाठी या षटकाराची नितांत गरज होती. ऋषिकेश ठाकूर इथे मात्र हा षटकार ठोकतोय. धावसंख्या 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आवश्यकता होती. जसा षटकार आला आपण डगआउट मध्ये नवचैतन्याचं वातावरण, एक ऊर्जा संचारली, टाळ्यांचा गजर झाला. कारण गरजेचं आहे रिहानी स्पोर्ट्स खाडी टीमसाठी या धावांचं येणं. 5 ओव्हरची मॅच 45-50 आले तर अगदी चांगलं होईल. गोलंदाजांना चांगलं मार्जिन मिळेल, एक चांगली लढत होईल. दबाव तुम्ही टाकू शकता, धावसंख्येचा प्रेशर सेकंड इनिंग मध्ये निर्माण करू शकता एनसीसी उल्वे टीमवर. आणि तो प्रयत्न झालाय तो ऋषिकेश ठाकूर कडून. हा षटकार टेकून भावेश खारकर कमबॅक करण्यासाठी उत्सुक पुढच्या बॉलवर. यावेळेस फटका फसलाय, टॉपेज लागली आहे, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार, दूरवर राहील. 2 धावा मिळतील सहजरित्या. शॉट मध्ये अजिबात टायमिंग नव्हतं, टेक्निक नव्हती. मात्र चांगलं झालं की नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 2 धावा मिळाल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा ऋषिकेश ठाकूर, राज म्हात्रे करतायत. स्कोर झालाय तो 26 धावा. यस, पाणी तयार ठेवा या बॉल नंतर. हो, चांगला कट शॉट. हो, इनफिल्डच्या वरनं गली होता, गलीचा फिल्डर तैनात होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला. संकेत, प्रयत्न केले, अंदाज चुकला. शेवटच्या बॉलवर आल्या 4 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 30 आणि होईल मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा, ड्रिंक्स ब्रेक आपण दिलाय मैदानाच्या आतमध्ये काही मिनिटांचा. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आल्या. पॉवर प्लेमध्ये 13 धावा आल्या. मात्र तिसरं षटक जे हाताळलं भावेश खारकरने, तब्बल 17 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात.
एक चौकार, एक षटकार, दुहेरी धावा 3 वेळा काढल्या फलंदाजांनी आणि एक अतिरिक्त वाईडची आली. सुंदर असा कमबॅक केलाय, पुनरागमन केलंय दोन्ही फलंदाजांनी. खास करून ऋषिकेश ठाकूर ज्याने या बॅटिंगला लीड केलंय. आता सुरुवातीचे काही चेंडू त्याने वेळ घेतला, मध्ये डॉट बॉलही आले, सिंगल काढल्या, थोडीशी नजर त्याने जमवली क्रीडांगणावर, खेळपट्टीवर चेंडू कसा येतोय बॅटवर, कोणत्या स्पीडने येतोय, कोणत्या अँगलने येतोय हे त्याने ओळखलं आणि त्यानंतर मात्र त्याचा नॅचरल गेम त्याने इथे दाखवलाय. 30 धावा धावफलकावर, 1 विकेटच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडंसं आता दडपण वाढेल निळकंठेश्वर उल्वे टीमवर, कारण असं वाटत होतं गोलंदाज वर्चस्व गाजवतील या संपूर्ण मॅच मध्ये, मात्र तिसऱ्याच षटकामध्ये पलटवार केलाय. चांगलं चोख प्रत्युत्तर दिलंय आपण म्हणू शकतो. दमदार उत्तर बॅट्समन कडनं देण्यात आलंय. महेंद्र मडवी चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भावेश कारकरला रिपीट केलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 7 धावा 1 विकेट घेतली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 खर्च केल्या, म्हणजे 2 ओव्हरचा स्पेल आणि यात त्याने जवळजवळ 24 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. डावखुऱ्याचा राज मात्र टीम कॅप्टन 5 वर खेळतोय. अजून एकही मोठा फटका त्याच्याकडनं आला नाहीये. प्रतीक्षा असेल संपूर्ण डगआउटला. मात्र महेंद्र मडवी कल्पक गोलंदाज. ओ परफेक्ट ब्लॉक होल बघा, वाईडी शॉर्करचा चॉप केला अगदी जाग्यावरनं. उत्तर नव्हतं राज मात्रेकडे या चेंडूचं. याच्या व्यतिरिक्त मात्र त्याही बॉलवर सिंगल काढली. म्हणजे माइंडसेट किती महत्वाचा आहे. तुमची विचारधारा, तुमची विचारसरणी, क्रीडांगणाच्या आतमध्ये तुमचं समोरच्या फलंदाजासोबत असलेलं संवाद, कम्युनिकेशन, प्रत्येक चेंडूनंतर काय रणनीती असायला हवी, कोणत्या गोलंदाजावर जास्त आघात करायला हवा, फील्ड प्लेसमेंट कुठे आहे, कुठे आपण गॅप शोधू शकतो आणि कुठे रन्स बनवू शकतो, कॉलिंग, हे सगळं महत्वाचं आहे. हे ताळतंत्र या 2 फलंदाजांना इथे चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. टेम्परामेंट महत्वाची, मानसिकता महत्वाची आहे. फिंगर्स रोल केले होते. अंदाज चुकला बॅट्समनचा. त्याला वाटलं थोडासा खराब लाईनचा चेंडू आहे, वाईड वगैरे मिळेल, मात्र योग्य पद्धतीने हाताळलाय. डावखुऱ्या हातासाठी ओव्हर द विकेट आला होता महेंद्र मडवी, मात्र राईट हँडेड बॅट्समनसाठी पुन्हा राऊंड द विकेट मारा करतोय. डॉट बॉल. ओहो, चान्स मिस केलाय बॅट्समनने, कीपरने आणि सर्वांनी. 22 धावा मिळतील या बोनस स्वरूपाच्या, त्या म्हणजे 4. बॅट्समन बीट झाला, कीपर बीट झाला आणि लेग स्लिप आणि फ्लाय स्लिपला तर चान्सच नव्हता, कारण इतका प्रचंड वेगाने बॉल निघून गेला. तर लॉंग स्टॉप रिजनमध्ये 22च्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या. स्कोर पुढे सरकला 35च्या घरामध्ये. झपाट्याने धावा आल्यात 35 रन्स. 50च्या पुढे गेला ना धावा संख्या तर एक चांगलं टार्गेट असेल. रिहाणी स्पोर्ट्स खाडी टीमकडनं जे सेट करण्यात येईल निळकंठेश्वर उल्वे टीम समोर. महेंद्र मडवी पुढचा बॉल. हो, चांगली लाईन आहे, चांगली लाईन आहे. पुन्हा एकदा इथे बीट केलाय. पुन्हा एकदा वाईडी शॉर्करचा प्रयत्न यशस्वीरित्या हाताळत असताना. बघा, आमचे गुणलेखक प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतायत की दुसरा सामना आजच्या दिवसातील पहिली इनिंग आहे आणि 40वा डॉट बॉल आहे. खरं तर पहिल्याच मॅचमध्ये प्रचंड डॉट बॉल्स आले होते, 32 आले होते पहिल्या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल होता, खरं तर खेळायचा होता ऑन साईडला, बॉल गेलाय तो एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर दूर राहिले, रनआउटची संधी मिस केली आहे. बाउन्स बॅक झाला चेंडू हातामधून, ग्रीप नव्हती हातामध्ये आणि त्यामुळे हा चान्स मिस केलाय. ऋषिकेश ठाकूर, राज मात्रे प्रचंड वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न करतात. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, 4थं षटक. धावसंख्या 37, 37. ऋषिकेश ठाकूर चांगली कन्व्हिन्सिंग इनिंग खेळतोय. लोअर फुलटॉस बॉल खोदून काढले, अक्षरशः ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहे चंदन. आणि इथे आवश्यकता आहे का? थ्रो चुकीच्या एंडला झालाय का? बॉलिंग एंडला झाला असता कदाचित रन्स मिळाली नसती. शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा धाव फलकावर आहे, 1 विकेटच्या मोबदल्यात. पहिली विकेट आली होती जेव्हा स्कोर होता 1 आणि त्यानंतर मात्र एक भरभक्कम भागीदारी, स्ट्रॉंग पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे. एका बाजूला ऋषिकेश ठाकूर तर दुसऱ्या बाजूला राज मात्रे. जबाबदारी घेऊन इथे खेळ साकारलाय. चला, अतिरिक्त वेळ बघा घेऊ नका, शेवटचं षटक बाकी आहे.
25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. चांगली इनिंग साकारली. मात्र महेंद्र मडवीचं षटक जर आपण पाहिलं तर एक त्या 22चा जो चौकार आला तो जर सोडला तर उर्वरित 5 चेंडूंवर फक्त 5च धावा त्याने दिल्या. धावसंख्या आहे 39, 39 रन्स. 3 ओव्हरमध्ये 30 होत्या, या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा. तिसरं षटक महागडं ठरलं, जिथे थोडासा धावसंख्येचा पाऊस जणू पाडला, रतीब लावला आणि झपाट्याने धावा वाढवण्यामध्ये यशस्वी झाले ऋषिकेश ठाकूर आणि राज म्हात्रे. शेवटचं षटक निर्णायक राहील. संकेत भोईर आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं निर्णायक स्लॉगचं षटक घेऊन. 39 आहे, 55 झाल्या तर अजून फायद्याचं ठरेल. मिनिमम 50 आणि त्याहून जास्त झाल्या तर अगदी दबाव निर्माण करू शकतो रिहाणी स्पोर्ट्स काडी संघ दुसऱ्या डावामध्ये, आणि तो प्रयत्न करतील. इथे ऋषिकेश ठाकूर राज म्हात्रे सेट झालेत, हँड अँड आय कोऑर्डिनेशन सेट झाले आणि संकेत भोईरला ही क्रुशियल पार्टनरशिप जी चांगली रंगली आहे ती ब्रेक करायची आहे. ही मोठी जबाबदारी त्याच्याकडे. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा एनसीसी उल्वे संघ पुन्हा आम्ही सूचित करतोय, थोडं मॅचला गती द्या. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे, फिल्डर दूर राहणार, दुसरीचा प्रयत्न होईल. हे क्लेवर बॅटिंगचा नजराणा आहे, क्लेवर बॅटिंगचा नजराणा आहे दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. हो इथे विकेट गमावली आहे, थोडीशी थकलेली आपल्याला पाहायला मिळाले. धावांची आवश्यकता होती आणि ती धाव काढत असताना धावा मिळाल्या त्या 2 आणि प्लस 1 रन आउट. हलक्या हाताने फक्त खेळून काढलं होतं. 30 यार्डमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे डीपमधनं यायला वेळ लागेल फिल्डरला. ते पाहिलं आणि धावा इथे मिळवल्या. 2 धावेने धावफलक झाले 41, 41, लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅटर. पहिल्या सत्रातील शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या चांगली बनवली, इथून पुढे 10 ते 12 धावा जरी आल्या चांगली अगदी डिफेंडेबल टोटल आपल्याला पाहायला मिळेल. संकेत भोईर फिंगर्स रोल केले होते, आउट स्विंगर पाहायला मिळाला. कटर बॉल टप्पा पडल्यानंतर बघा किती बाहेर वळाला तो. नवीन फलंदाज आहे त्यामुळे त्याच्या विरुद्ध ही रणनीती चांगली आहे संकेत भोईरची. डावकरताचा गोलंदाज आहे, राऊंड द विकेट तो मारा करतोय. बीट केलं जतीन ठाकूरला. पुन्हा एकदा मात्र इथे खराब लाईन होती, हाफ ट्रॅकर बॉल होता. मॅग्निफिसंट स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. 6 धावा जतीन ठाकूरच्या बॅटमधनं हा षटकार. टप्पा थोडा पुढे ठेवला आणि अगदी रडारमध्ये स्लॉटमध्ये चेंडू होता जतीन ठाकूरचा, त्याला जास्त वेळ लागला नाही रीड करायला आणि 6 धावा धावफलक जाऊन पोहोचले 47, 47 रन्स. हो पुन्हा एकदा खराब बॉल आहे, बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस. जतीन ठाकूरने हल्ला चढवलाय, आघात केलाय, अटॅक केलाय. निर्णायक असतं दोन्ही संघांसाठी पाहायला मिळतं. 53 धावा झाल्या धावफलकावर. आपण 50 म्हणत होतो आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत. हो यावेळेस चांगला पंच केलं होतं बॉलला, वायडिश लॉंग ऑफला, खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा चंदनकडे बॉल गेला होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये स्टॉप करून फेकणं गरजेचं होतं, कारण जतीन ठाकूर आल्या आल्या त्याने पहिला बॉल जरूर बीट झाला, मात्र पुढच्या 3 बॉलवर तब्बल त्याने 14 धावा मारल्यात. 9वी दुहेरी धाव होती या इनिंगची. यावेळेस फटका फसलाय, फिल्डर पोहोचेल का, प्रयत्न करतायत. हो यश मडवी बॉलच्या खाली आले. शेवटच्या बॉलवर मात्र संकेत भोईरला मिळाली विकेट. अर्थातच जतीन ठाकूरची स्कोर थांबलाय
55 एक चांगली टोटल उभारली आहे आणि एनसीसी उल्वे संघासाठी आता एक संघर्षमय हा सामना राहणार आहे, कारण 30 बॉलमध्ये 56 धावा त्यांना चेस करायच्यात. पॉवर प्लेची 2 षटकं महत्त्वपूर्ण राहतील, तिथे रणनीती आखावी लागेल. त्या 2 षटकांमध्ये एक टार्गेट त्यांना सेट करावं लागेल की इथपर्यंत तरी आपल्याला पोहोचायला हवं. विकेट्स किती वाचवायच्या, कोण फलंदाज अटॅक करेल, कोणता फलंदाज संयमाने खेळेल, ही रणनीती आता महत्त्वाची राहील एनसीसी अर्थात नीलकंठेश्वर उल्वे टीमसाठी. 30 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान आहे. जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघासोबत खेळेल. तो संघ देखील वाट बघतोय. एक चांगली रोमहर्षक लढत होईल. चला, आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाला विनंती की आपण एक मोठी पाण्याची बॉटल नेलेली आहे, ती कृपया आपण आणून द्या की सध्या इथे आवश्यक आहे. चला, आहे इकडेच, धन्यवाद. आणि जशी सेकंड सत्राला सुरुवात होईल, पुन्हा एकदा आपण दुसऱ्या सत्रामध्ये या सेकंड इनिंगमध्ये ऊर्जा भरण्यासाठी आणि या सामन्याला रंगवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया आपण जासे गावचे सुपुत्र अर्थातच आत्मारामजी म्हात्रे सर यांना. धन्यवाद युवराज. जावया मैदानामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसातला पहिल्या फेरीतला दुसरा सामना बघतोय. मैदानात पाणी घेऊन जा. रोहाणी स्पोर्ट खाडी संघानं अतिशय चांगली फलंदाजी केली. मोक्याच्या क्षणी त्याने आपले गेअर बदललं, अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं. जिथं हवं तशा प्रकारे क्रिकेट सिंगल डबलनी जर सुरुवात केली असली तरी शेवटच्या षटकामध्ये त्याने हल्लाबोल केला. एक चांगल्या रणनीतीनं इथं खाडी संघ उतरला आहे आपल्याला बघायला मिळालं. आता एनसीसी उल्वे संघाला 56 धावांचा टार्गेट चेस करावं लागेल. आव्हान मोठं आहे, पण त्यानं सुद्धा योजना बनवावे लागतील, आराखडे तयार करावे लागतील आणि ते बनवलेले आराखडे प्रत्यक्ष मैदानामध्ये त्यांना अंमलात आणावे लागतील. 56 धावांचा पाठलाग म्हणजे 11.20च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. वाटतं तितकं सोपं आव्हान नसेल. हे मैदान ज्याप्रमाणे खेळपट्टी ज्याप्रमाणे खेळतोय ना, त्याप्रमाणे थोडंसं कठीण त्याला सामोरं जावं लागेल. अशक्य क्रिकेटमध्ये काही नसतं, जीवनामध्ये सुद्धा आणि क्रिकेटमध्ये सुद्धा अशक्य काही नसतं. फक्त तुम्हाला त्याप्रमाणे कार्यरत राहावं लागतं, तुम्हाला कार्य करावं लागतं. प्रत्येक क्षणी तुम्हाला पॉझिटिव्ह विचारधारेने प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं, तेव्हा सक्सेस आपण होत असतो. बघूया या सामन्याचा निकाल काय असेल त्या असू द्या, पण एक चांगलं क्रिकेट आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळेल. ते आपल्याला या उत्तरार्धामध्ये समजणाऱ्या कुठल्या प्रकारे सामना जातोय. आणि एनसीसी उल्वे संघ पहिले 2 षटकं आहेत, पॉवर प्लेची 2 षटकं, ते कशा प्रकारे खेळतात त्यावर सुद्धा सर्वांचं लक्ष असेल, की त्यावर बरंच काही अवलंबन असेल. पहिल्या 2 षटकामध्ये विकेट न गमवता तुम्हाला 20-22 धावा कशा येतील याचा सातत्याने विचार करावा लागेल. आणि त्या अनुषंगानं आपल्याला मैदानामध्ये त्यांचा खेळ बघायला मिळेल का, की त्या अगोदर इथं गोलंदाजीसुद्धा ज्यांची स्ट्रॉंग आहे, फलंदाजी ज्यांची स्ट्रॉंग बघितली, असे रिहाणी स्पोर्ट्स खाडी संघाचे गोलंदाज आणि त्या क्षेत्ररक्षक काय कारनामा करतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. चांगली स्पर्धा जे हनुमान क्रिकेट क्लब खारुकोपर आयोजित 4 दिवसाची भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि उद्या जो गट असेल तो म्हणजे 40+ गट असेल. उद्यासुद्धा अतिशय चांगले सामने बघायला मिळतील. ज्या खेळाडूनं टेनिस क्रिकेटसाठी आपलं बरंच मोठं योगदान दिलं, बरेच वर्ष टेनिस क्रिकेट खेळले, ते 40+ खेळाडू, त्यांचा खेळसुद्धा आपल्याला उद्या या मैदानावर बघायला मिळेल. आणि उद्या अंतिम सामनासुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे ते सुद्धा बघण्यासाठी बघायला विसरू नका. लवकरात आणि जास्तीत जास्त संख्येने उद्या या मैदानावर आणि आमच्या starcricket.in आपण जोडले जाल अशी अपेक्षा करतो. घेऊन जातो मैदानावर. सलामीची जोडी अद्याप मैदानात उतरणे, पंचांची जोडी मात्र आमची आहे गेलेली आहे. विशाल पाटील सर रसायने आणि संतोष चौधरी
शिरडोन असे क्वालिफाईड पंच आहेत आणि जबरदस्त निर्णय त्यांच्याकडून प्रत्येक वेळी आपल्याला बघायला मिळतात. आणि आजसुद्धा त्यांच्याकडे तीच अपेक्षा. कालच्या 2 दिवसामध्ये ज्याप्रमाणे पंचांनी मैदानाच्या आत ज्या सिच्युएशन असतात त्या हँडल करायच्या असतात ते उत्तमरित्या त्यांनी हँडल केलेल्या आहेत. आणि आजसुद्धा आमची पंच तयार आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसत आहे. 56 धावांचा पाठलाग, मोठा असा पाठलाग आणि मोठा पाठलाग करण्याचं उद्दिष्ट डोळ्यापुढे समोर ठेवून आज NCC उल्वे संघची सलामीची जोडी मैदानात आली. सिद्धू मडवी आणि प्रतीश पाटील संघाचा कर्णधार आहे. प्रतीश त्याला माहिती आहे की संघाला विजयाच्याकडे न्यायचं असेल, विजयाच्या रस्त्यानं आपल्याला जायचं असेल तर आपल्याला चांगली लीडरशिप करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. तर नक्कीच इथून आयोजक जयहनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांचे सर्व बंटी दादा घरत यांच्याकडून नक्कीच सूचना करण्यात आली आहे. जर हा सामना उल्वा संघ जिंकला तर नक्कीच निलेश कारकर यांना सूचना करण्यात आली की विकेट किपिंग करायची नाही आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चितच बघूया या सामन्याचा निर्णय काय होईल तो येणारे 5 षटकं आपल्याला सांगून जातील. चांगलं क्रिकेट मात्र इथं प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांची ताकद आपण जाणता आणि वेगवेगळे असे येणारे प्रसंगातून संघाला कसं सावरावं हे NCC उल्वे संघाच्या कर्णधाराला सुद्धा माहिती आहे. त्याला माहिती आहे 56 धावा या मैदानावर आपला उभ्या करायच्या असतील तर पहिल्यापासून आक्रमण करावं लागेल. आक्रमणाशिवाय पर्याय नाही. आक्रमण हा सर्वात बचावाचा एक मार्ग असतो आणि त्याचेच अवलंबन या खेळाडूंना करावे लागेल. पण तिकडे उभे असलेले रिहानी स्पोर्ट्स खाडी संघाची जी उत्कृष्ट गोलंदाजीची त्यांची टीम आहे त्या टीमसमोर 56 धावा काढताना इथे उल्वे संघ कशा प्रकारे NCC उल्वे संघ रणनीती आखतोय ते सुद्धा बघूया. गेम ऑनचा इशारा थोड्याच वेळात पंचांकडून केला जाईल. गेम ऑनचा इशारा पंचांकडून येतोय. संतोष चौधरी मेन पंच सध्याच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतं. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज होते प्रीत म्हात्रे. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. P1चं पहिलं षटक. क्षेत्ररक्षक 2 फक्त सर्कलच्या बाहेर राहतील. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू कायसा खाली राहायला पडल्यानंतर ज्याप्रमाणे गती घ्यायला पाहिजे ती गती घेत नाही. ज्या ही विकेट जी आहे ना गोलंदाजांसाठी उपयुक्त विकेट आहे. कालपासून परवाच्या दिवशीपासून बघतोय ज्यावेळी स्पर्धा चालू झाली तेव्हापासून गोलंदाजांचा बोलबाला आहे. पण असे फलंदाज आले की ज्याने आपल्या मनगटातली ताकद प्रस्थापित केली, चौकार षटकारांची आतिषबाजी केली, पण असे मोजकेच फलंदाज होते. पण गोलंदाज मात्र जास्त या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. यावेळचा स्लोवर डिलिव्हरी चांगला चेंडू क्लिक केला. चेंडू फाईन लेगकडे थांबणार नाही. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत चौकार. काळात आपण बघतोय आपले साथी कॉमेंटर सुयोग कोळी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. पहिला चेंडू फास्ट डिलिव्हरी केला होता, दुसरा चेंडू गती परिवर्तन केलं होतं. पण इथं ओळखलं होतं प्रतीश पाटीलने ओळखलं होतं संघाचा कर्णधार आणि त्याला माहीत आहे फाईन लेगच्या एरिया जो खाली आहे त्यामध्ये चेंडू जर पाठवला तर 4 धावा मिळतील. त्यांचा अंदाज आणि अनुभव दोन्ही खरे ठरले. मिळाले तर 4 धावा 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय ताकदवर संघ आहेत आणि 2 ताकदवर मातब्बर संघामध्ये चाललेली ही लढत, पहिल्या फेरीतील लढत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चांगला सुंदर फटका मारला आहे. आपलं क्रिकेटचं सौंदर्य त्यांनी बहाल केलं आहे. पुन्हा एकदा डीप फाईन लेगला चेंडू टोलतोय. चेंडू जातोय बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. धावांचा जर हा डोंगर पोखरायचा असेल आपल्याला तर पहिल्यापासून प्रयत्न आपले लाजवाब असायला पाहिजेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नार्थ देव जाणावा असं म्हटलं जातं की तुम्ही प्रयत्न कराल तर प्रयत्नाला यश देण्याचं कार्य निश्चितच परमात्मा परमेश्वरकडून होत असते. प्रयत्न मात्र तुम्ही करावे लागेल. इथं प्रयत्न चालू झाले. प्रतीश पाटील संघाचा संघनायक 3 चेंडू केलेला आहे. 3 चेंडूमध्ये 2 चौकार मारले. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले.
8 धावा धावपलकावर लागल्या 56 धावांचा पाठलाग करावा. चांगली सुरुवात म्हणजे माइंडेड गेम बघायला मिळतो इथं. आपल्या निर्धार पक्का करून उतरलेला हा NCC उल्वे संघाचा कर्णधार मैदानामध्ये त्याला माहिती आहे मला इथं पाय रोखून उभं राहावं लागेल. नुसतं उभं राहून चालणार नाही. माझ्या बॅटमधून धावा जमवायच्या आहेत. मला संघाला विजयाचं करायचं असेल तर मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर मला घ्यावी लागेल. आणि ती जबाबदारी खांद्यावर घेऊन आज मैदानावर ज्या प्रकारे 2 चौकार त्याला लगावलेत ना थोडं कॉन्फिडन्स लेवल त्याची उंचावली असेल, वाढला असेल. गोलंदाज तयार. प्रीत म्हात्रे अद्याप पहिला चेंडू वगळतात. चेंडूची फेकी त्याला चांगली करता आली नाही. यावेळेचा चेंडू पॅड जोरदार अपील केलं होतं पण पॅडवर चेंडू आदळण्यापूर्वी म्हटलं बॅटला चेंडू लागला असावा. नाही, लेग बायचा इशारा पंचाकडून येतोय. 1 धाव आणखी जोडली जाते. 1 धाव संघाला नेऊन पुरते ती 9 धावसंख्येवर. 56 धावांचा पाठलाग करायचा. चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. दोन्ही संघाकडून आत्ता निश्चित प्रयत्न बघायला मिळतील. यश कुणाच्या पदरात पडेल ते मात्र येणारा काळ आणि वेळ सांगणारे. 9 धावा धावपलकावर लागला. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज जो सिद्धू मडवीला पहिल्यांदा स्ट्राईक येतोय. पहिल्यांदा तो फेस करणार. प्रीत म्हात्रे चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला पडला होता. नंतर 2 चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. लोअर फुल टच चेंडू टाकला होता. पॅडवर आदळला होता. लेग बायचा इशारा पंचाकडून होता आणि 1 धावसुद्धा त्या चेंडूवर मिळाली होती. 56 धावांचा पाठलाग करायचा. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. यावेळी मोठा प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि पण त्याच्याकडून होते चुकी आणि चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटला जातोय आणि 6 धावांचा इशारा पंचांकडे येतोय. फलंदाजी करायला सुरुवात केली. आलेला षटकार. पुढचा चेंडू चांगला यार्कर चेंडू होता. चेंडूला सन्मान दिला. ढकलून काढला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतोय. तोपर्यंत षटक संपण्याची घोषणा पंच संतोष चौधरी यांच्याकडून करण्यात. पहिले षटक संपलं जातंय. जिथं 11.20च्या सरासरीनं वाटचाल करताना 56 धावा जमावायच्या तिथं पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 15 धावा. षटकाचा विचार केला तर NCC उल्वे संघाच्या बाजूने गेले. कारण जिथं 11.20ची सरासरी त्यांना आवश्यक होती त्यापेक्षा जास्त अर्थात 15 धावा काढल्या. दुसरे षटक P2चं दुसरं षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाज होते शैलेश ठाकूरची निवड केली जाते. स्विंग गोलंदाज आहे. दोन्ही बाजूनी स्विंग करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण त्यांनी घेतलेलं आहे. जे सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक अशा ठिकाणी त्यांनी क्षेत्ररक्षण उभे केले आहेत. आणि इथं प्रतीश पाटील संघाचा संगणक NCC उल्वे संघाचा संगणक कशा प्रकारचे व्यूहरचना भेदणार की त्या व्यूहामध्ये त्याला चक्रामध्ये अडवणार हा गोलंदाज. पहिला चेंडू चांगला फटका, भारदार फटका. मिड क्षेत्र क्लिअर केलं जातोय. पहिला चेंडूवर ठोकलाय दणदणीत खणखणीत षटकार. पॉवरफुल फलंदाजी चालू आहे. इथं मात्र NCC उल्वे संघानं सर्व गणित बदललीत. या मैदानात धावाही होऊ शकतात या पहिल्या जोडीने दाखवून दिल्यात. पहिल्या 7 चेंडूमध्ये धावा जमवल्यात त्या 21. आत्तापर्यंतची जर बघितली तर कमी चेंडूमध्ये सर्वात जास्त धावसंख्या भागीदारी असेल असं मला लागेल. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटला स्पर्श करून गेला. इथं डायरेक्ट हिट झाले असती तर फलंदाज झेलबाद झाला असता. दुसरी धावेचाही प्रयत्न झाला असता पण नॉन स्ट्राईकचा याचा फलंदाज दुर्वर आला होता. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून येते. 1 धाव धावपलकावर आणखी जोडली जाते. 22 धावा. चेंडू पॅडला लागल्यानंतर अतिशने मागं बघितलंच नव्हतं. सरळ तो धावत सुटला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज सिद्धू तयार नव्हता पण त्याने बघितलं की अतिश आपल्या जागा सोडतोय. त्याची जागा धोक्यात आली बघल्यावर त्याने सुद्धा धावायला सुरुवात केली. एकमेकाला साथ देणं हे महत्त्वाचं. ती साथ दिली पण इथं सुद्धा जी डायरेक्ट हिट होती ती चुकली आणि मात्र इथं जीवनदान भेटतोय. पहिलं 22 धावा धावपलकावर लागल्या जातात. बॅट कटचा इशारा पंचांकडून येतोय की लेग बाय नाही ती बॅट कट आहे. नेक्स्ट बॉल शैलेशला तर 7 धावा आल्यात. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आणि
यावेळी काय घडते बघूया. बॅटकडे आणि फलंदाज होतोय झेलबाद. आणि आपला मराठी माणूस टिकायचा असेल तर आपल्या तरुण पिढीनं आता सर्व व्यवसायाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर्व जे व्यवसाय आपली तरुण पिढीनं त्यामध्ये उतरलं पाहिजे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि बघूया बॅक टू क्रिकेटकडे बोलूया. प्रत्येक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता हे दाखवण्याच्या आता तरुण पिढीला वेळ आलेला आहे. प्रत्येक धंदा तुम्ही करू शकता, सक्सेसफुली करू शकता, हे तुम्ही करायला पाहिजे. आणि बघूया बॅक टू क्रिकेट बोलूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय चंदन मडवी. खूप छान नाव, चंदन मडवी येतोय. यावेळी शैलेशचा चांगला चेंडू थोडासा फुलटॉस पडला होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन गेली, सुंदर असा झेल टिपला जातोय. पहिली विकेटचा पतन इथं होतोय. नवीन फलंदाज चंदन मडवी येतोय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या धावपटाकडे 22, चेंडू खर्च केले त्यासाठी 9. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं, चांगली मॅच इथं आपल्याला बघायला मिळतं. एका बाजूने 56 धावा काढून सुद्धा मगाशी 27 धावांचं लक्षसुद्धा कठीण झालं होतं, पण आता 56 धावांचं लक्षसुद्धा सहजरित्या घेताना दिसतोय NCC उल्वे. सहजरित्या पार होणार नाही पण सहजरित्या घेतो. यावेळी चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, मिडविक क्षेत्रामध्ये जातोय. मिडविक क्षेत्रावर क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, थोडासा फंबल झाला, त्याचा इथं फायदा घेतला जातोय. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला, 2 धावा संघाला. संघाची धावसंख्या 2 वाढली जाते, 24 धावा. इथं तुम्हाला जर क्षेत्ररक्षण करायचं असेल तर जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर राजेश शृंखलेमध्ये उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला हवं आहे, कारण इथं एक धाव फार महत्त्वाची आहे. आणि ज्यावेळी चेंडू तुमच्या हातातून निसटेल तेव्हा फलंदाज दुसरी धाव घेणार, तिथं हार्याकेरी करणार नाही, हे मात्र निश्चित. या मैदानाला इतकं शिकवले सर्वांना. धावसंख्या धावपट लावं लागते 24 धावा, 56 धावांचा पाठलाग करायचा. शैलेशचा पुढचा चेंडू, यावेळी चांगला चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडू टोलायचा होता. चेंडू नीटसा त्यांच्या पट्ट्यात आणि चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी, पहिल्यामध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर शैलेशला पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर काय कमबॅक केले, त्याची क्षमता त्यांनी दाखवली. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला असला तर मी चांगला गोलंदाज आहे, मी सातत्य राखू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी चेंडूला आपल्या बोटाने फिरू शकतोय. आणि ती कला त्याने अवगत केली, ती कलेचा त्याने अभ्यास पण. यावेळी सुंदर अशी कलात्मक फटका मारला जातोय. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअरला, सीमा रेषाबाहेर, षटकार. पहिल्या षटकामध्ये 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 15 होतील का असं वाटत असताना शेवटच्या चेंडूवर काय लाजवाब फटका केला, षटकार ठोकलाय. 15च्या सरासरीने वाटचाल करतोय. 11.6ची जेव्हा सामन्याला सुरुवात झाली 11.20ची सुरुवात होती, सरासरी होती, पण आत्ता 2 षटकामध्ये 30 धावा आणि उरलेल्या आता 18 चेंडूने 18 चेंडूमध्ये 26 धावांची आणखी गरज आहे. काय जबरदस्त NCC उल्वे संघाची जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेचं फार कणखर मानसिकतेने तो उतरला मैदान. त्या माहिती आहे की समोरच्या संघाची गोलंदाजी जरी चांगली असली तरी आमच्याकडे इतकी फलंदाजी पॉवरफुल आहे की पॉवरफुल फलंदाजीने आम्ही हा 56 धावांचा पाठलाग सक्सेसफुल करू शकतो. हे सध्या 2 षटकामध्ये त्यांनी दाखवून दिलं. येणाऱ्या 18 चेंडूवर निर्णायक विजयासाठी 26 धावांची गरज आहे. इथं 56 धावा काढूनसुद्धा 55 धावा काढूनसुद्धा रोहाणी स्पोर्ट खाडी संघ थोडं चिंतेचं वातावरण आहे, कारण एकच फलंदाज बाद झाला आणि ज्याप्रमाणे प्रतीश पाटील खेळतो आणि चंदननी ठोकला षटकार, बरंच काही सांगून जे ते 1 डाऊनला आलेला हा खेळाडू. गोलंदाजीमध्ये बदल होतो आहे, संजय ठाकूर येतात गोलंदाजीला. संजय ठाकूर यांच्यामध्ये आता चेंडू दिला आहे आणि आता फील्ड इंट्रॅक्शन संपलेलं आहे, त्याच्यामुळं आणखी खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर लावू शकता. खेळायला सुरुवात होते. 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. संजयचा पहिला चेंडू आडव्या बॅटने मारल्याची फटका फसला, झेल उडाला, तो यष्टीरक्षक जातोय, सुंदर असा झेल टिपला जातो. एक जबरदस्त कणखर अशी खेळी होते बाद प्रतीश पाटीलची. फलंदाज होतोय झेलबाद.
एक षटकार टोकत धावसंख्या बनवल्या ते आपल्या संघासाठी 15 धावांचं महत्त्वाचं योगदान देऊन कर्णधार मैदानाच्या बाहेर येतात. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. नवीन फलंदाज येतोय, यश मडवी येतोय. 17 चेंडू बाकी आहे. 17 चेंडूमध्ये 26. संजय ठाकूरला पहिली अतिशय जबरदस्त विकेट. इथं विकेटची गरज होती. ज्या वेगाने धावा जमत होत्या ना तिथं कुठेतरी ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं. ब्रेक थ्रू मिळाला आहे. रिहाणी स्पोर्ट नावे खाडी हा जो संघ सध्या संघर्ष करतोय आणि संजय ठाकूर यांच्याच सुकन्याचं नाव मला वाटतं रिहाणी आहे आणि तिच्याच नावानं हा संघ खेळतोय. पॅक केला जातोय. गोलंदाजीमध्ये स्वतः ते संजय ठाकूर आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, महत्त्वाची विकेट. जिथं सामना त्यांच्या हळूहळू हातातून निष्ठत होता तिथं पुनरागमन करणं गरजेचं होतं. या विकेटने पुनरागमन होणार का याची सुद्धा चर्चा रंगली जाईल. चांगला फटका मारला जातोय कॅपमध्ये चेंडू. वाट शॉट अप्रतिम फटका चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. फिरवलं यारकर चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक अगदी वायूच्या वेगानं आला आणि चेंडूला पकडलं. एकच धाव जिथं 2 धाव घेण्याची संभावना होती त्या संभावनेला त्यांनी छाट केलं. संघांना छाटून टाकले आणि मात्र मिळालं ते 1 धाव. एका धावून संघाचा धावफलक काढला जातं. 35 धावा. 56 धावांचा पाठलाग करायचा. 15 चेंडूमध्ये 21 धावा. सामना अद्याप बराच बाकी आहे. दोन्ही संघासाठी संधी 15मध्ये 21 बनवायचे आहेत. उल्वे संघाला यावेळी गती स्लो चेंडू टाकला होता. समजलं त्याचा हात जेव्हा फिरला तेव्हा समजलं होतं की हा चेंडू हलवा येईल, पण फलंदाज इथं घाईमध्ये होता. मोठा फटका मारायचा होता. वेगाने बॅट फिरवली आणि चेंडू येण्या अगोदर बॅट त्यांची फिरली गेली. चेंडू गेला निर्धाव. 14मध्ये आत्ता बनायचे ते 21. 14मध्ये 21. सामन्यामध्ये बरंच काही सामना अद्याप बाकी आहे. यावेळी चांगला चेंडू, खोलट टप्प्याचा चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडू टोलवला. चेंडू शिर्षेकडे जाते. क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑफला आणि चेंडू मात्र होते फरार. खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतात 4. ज्याप्रमाणे खेळून काढला ना, फक्त वेग जो गोलंदाज त्या गोलंदाजाचा वेगाचा वापर केला आणि फक्त प्लेसमेंट केली. याला म्हणतात क्रिकेटचं सौंदर्य, याला क्रिकेटचा क्लास आणि त्याचा अभ्यास. जबरदस्त फटका. 4 धावा धावून गेला. देऊन दिला फटका. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला संजयचा चेंडू जाते निर्धाव. 3 षटकं संपली जातात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीनं धावसंख्या धावपटलावर लागली. 2 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये ते 39 आणि येता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 17 धावांची गरज. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण या समालोचन कक्षामध्ये येऊन आसन असतावा, कारण 2 षटकानंतर लगेचच आपला सामना चालू होईल. यातून जिंकणारा संघ कुठला संघ असेल त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधते. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये योजना आखल्या जातील. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावा कशा रोखायचा हा प्रश्न पडलाय खाडी संघाला, तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावा कशा जमवायचा हा प्रश्न पडलाय NCC उल्वे संघाला. दोन्ही संघाचा प्रश्न एकच आहे. एकाला धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्याला धावा रोखायचे आहेत. एकाला जय हवा आहे पण दोन्ही संघाला इथं मात्र जय हवा आहे. कुणाला पराजय नको आहे. दोन्ही संघाला जय हवा आहे आणि तो विजय कुणाच्या पदरात जाईल, कुणाच्या पारड्यात पडेल याचं उत्तर आपण या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये शोधणार. चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा आणि इथं होणारा प्रत्येक सामना अतितटीचा झाला. आपण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत प्रत्येक सामना आपण रंगताना बघता. गेले 2 दिवस ज्या स्पर्धा आहेत ना, आणि काल मी चर्चा करताना बंटीला विचारलं होतं की या बंटी मैदानावर धावा होत नाही. त्यांनी सांगितले प्रत्येक ठिकाणी गोलंदाजांना कमी चान्स असतात, पण यावेळी खेळपट्टी मी अशी म्हणायला सांगितलं जिथं गोलंदाजांना बरंच काही असेल आणि ते सिद्ध झालं. बंटी 2 दिवसामध्ये बघितलं. आता 3रा दिवस गोलंदाजांना बरंच काही आहे. या मैदानावर 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रीत म्हात्रे ते गोलंदाजीला
प्रीतनं जे पहिलं षटक फेकलं होतं, पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या, तर प्रीतवर इथं विश्वास दाखवला आहे, कारण ते P1चं षटक होतं. आता यामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दुर्बल आहे, त्याचा फायदा प्रीतला होईल का? येणारे 12 चेंडू निर्णायक विजयासाठी 17 धावांची गरज. पहिला चेंडू मोठा प्रहार केला, स्ट्रेट टू बॉलर. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं आहे, पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण. राज मात्रे मला वाटतं होतं, राज मात्रे 2 वेळा चुकीला माफी, 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1ने वाढली जाते, संघाची धावसंख्या धाव लागते 4 40. पण हा फटका जो मारला होता फलंदाजांनी, त्याचा सुद्धा मी थोडासा विचार करेन की तो थांबला का होता, इतका कॉन्फिडन्स का असावा क्षेत्ररक्षक, माझा झेल पकडणारच, कदाचित झेल सुटू शकतो, त्यावेळी तुम्ही धावायला पाहिजे. क्रिकेटची छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, क्रिकेटमध्ये बऱ्याच काही. चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकला होता, चांगला कट केला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये जात आहे, पुन्हा इथे तिथं राज आहे, तिथं 1 धाव आणखी जोडली जाते. धावसंख्या जिथं 1 होती 2 मिळतात, 2 धावांनी संघाचं धावपलं खाल्लं जातं. आता येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. 10 चेंडू 14 धावा, सामना रंगतच्या स्थितीमध्ये. अद्यापर्यंत दोन्ही संघांना समसमान इथं संधी आहेत. 10 चेंडू चांगल्या प्रकारे जो खेळेल ना, तो संघ इथून जिंकणार आहे. 10 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 14 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू अतिशय चांगला फटका, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला आहे आणि तिथं पुन्हा एकदा गलती, पुन्हा एकदा तीच गलती. क्षेत्ररक्षक नवीन असला तरी गलती तीच होतोय, पण आता झेल सुटला जातोय आणि इथं फलंदाज होतोय झेल धाव बाद होतोय. ऑफ द माइंड ज्याला म्हणतात ना, समय सूचकता, ती मैदानावर प्रत्येक वेळी राखणं गरजेचं असतं. प्रत्येक झेल टिपला जात नाही आणि प्रत्येक झेल सुटला जात नाही. क्रिकेटचं आजपर्यंत आपलं गणित प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं असतं. आता 9 चेंडू बाकी असतील. 9 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 13 धावांची गरज. क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर रिहानी स्पोर्ट खाडी संघाची क्षेत्ररक्षण अतिशय खराब, अतिशय खराब. आत्तापर्यंत त्यांनी विचार केले 6 ते 7-8 धावा जवळजवळ क्षेत्ररक्षक चुकीमुळे गेलेल्या आहेत. फलंदाज बाद होतोय यश मडवी, ज्याच्या बॅटमधून चौकार बघितला होता. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय बिपिन, विवेक येतोय, विवेक येतोय, नवीन फलंदाज विवेक येतोय. आम्ही सुद्धा थोडंसं कन्फ्यूज झालं होतं. आणि आता बघूया 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडूमध्ये 13 धावा. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. गोलंदाजीचा विचार केला, चांगल्या टप्प्यावर, अचूक टप्पा महत्त्वाचा आहे. 9 चेंडूमध्ये 13 धावा. सामन्यामध्ये बरंच काही बाकी आहे. दोन्ही संघ आता विजयासाठी आतुर झाले. त्यावेळी तुम्हाला सक्षम खेळ करावा लागेल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता, तिथं पुन्हा एकदा फंबलिंग, पुन्हा एकदा एक्स्ट्रा 1 धाव, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव दिली जातोय. खाडी संघाच्या बाजूनं धावत मिळतात 2. येणारे चेंडू बाकी असते 8 चेंडूमध्ये 11 धावा. चुका आणि नुसत्या चुका, व चुकातून आत्ता तरी शिका, असं त्यांचा कर्णधार सांगायचं. चुकातून आत्ता तरी शिका. आता बऱ्याच खेळ बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये समोरच्या संघाला 11 बनवायचे आहेत. NJC उल्वे संघ काय लढतोय जबरदस्त. 56 धावांचा पाठलाग करत असताना सामना कधीही त्यांच्या दृष्टीपासून दूर गेला नाही, दूर जाऊ दिला नाही. सातत्यानं संघर्ष त्यांनी केला आहे. यावेळी पुन्हा त्या चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचणार. 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावावर समाधान मानलं जातं आणि आता समीकरण बदललं जातं. येणारे 7 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 10 धावांची गरज. हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल. हा चेंडू दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा असेल. दबाव वाढवणारा हा चेंडू असेल दोन्ही संघांवर. तर मोठा फटका आला तर दबाव जाईल खाडी संघावर. या फटक्यावर 1 पेक्षा कमी धाव आली किंवा 4 पेक्षा कमी धावा आल्या तर दबाव थोडासा उल्वे संघावर राहील. कारण शेवटच्या षटकामध्ये धावा जमवताना थोडा प्रेशर फलंदाजावर असतोच आणि त्या प्रेशरमध्ये ते खेळणार का, बरेच काही सांगून जाईल. 7 चेंडू आणि 10 धावा. काय सामना रंगला आहे, जबरदस्त आणि जबरदस्त. यावेळी चेंडू, चांगला चेंडू फेकला होता. गोलंदाजाने चांगलं प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यदा कदाचित क्षेत्ररक्षकांची साथ लाभली असती तर या 6 चेंडूमध्ये 10 धावा दिसतात, त्या कुठेतरी 15-16 आपला बघायला मिळालं असतं. पण झालं ते गेलं, गंगेला मिळालं. या उद्देशानं आता नव्यानं लढताना इथं खाडी संघ दिसेल का, आणि NCC उल्वे ज्या पद्धतीने खेळतोय, ज्या रन रेटने खेळतोय, त्या रन रेटनंच धावा जमवून या सामन्यामध्ये विजय संपादन करेल का.
निर्णायक विजयासाठी 10 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 15, त्यानंतर आलेख थोडासा खाली आला, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 9, चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आलेख खाली आला, 7 धावा आल्या. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मिसफिल्ड होऊन सुद्धा धावा कमी आल्या. आणि आता शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. सामना अद्याप स्टेबल आहे. दोन्ही संघाच्या बाजूने सामना जाऊ शकतोय. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतोय अशा मनस्थितीमध्ये. आणि जेव्हा अशा प्रकारे सामना रंगतो ना त्यावेळी प्रेक्षक वर्गाला फार फार आवडत असतो. अशा प्रकारचा सामना इथं फसलेला आहे. दोन्ही संघाच्या बाजूनं फसलेला आहे. एक वेळ शेणीत अडकलेला केस आपण काढू शकतो, काढता येणं अशक्य आहे. पण लोण्याच्या गोळ्यात जो केस अडकतो झटकन काढू शकतो, पण शेणीच्या गोळ्यात अडकलेला जो केस काढणं कठीण. तशा प्रकारचा सामना फसलेला आहे. दोन्ही संघाच्या बाजूनं हा सामना जाऊ शकतोय. काय होणार आहे मैदानामध्ये आपण सुद्धा बघणं. सर्वांचे लक्ष सगळ्यांच्या नजरा या सामन्यावर लागला आहे. काय जबरदस्त खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून होतोय. दोन्ही संघाचं खूप खूप कौतुक करते. कुणीही इथं हार म्हणालं आहे. प्रत्येकाला इथं विजय हवा आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक संघ इथं लढताना देतोय. येणारे 6 चेंडू निर्णायक विजयासाठी 10 धावांची गरज. गोलंदाज शिवम मोकलचा पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जात आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा अडचण अडचण आणि अडचण. चेंडू सीमेकडे धावतोय. क्षेत्ररक्षण पाठलाग करतोय आणि शेवटच्या क्षणाला चेंडू त्याने अडवलाय. शेवटच्या क्षणाला प्रयत्न केलं. 2 धावा, तिसऱ्या धावाचा धोका होऊ शकतोय. पुन्हा एकदा फंबलिंग आणि 4 धावा पळून काढल्या. 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण बाबतीत आज खाडी संघाला झाले तरी काय, नावा खाडी संघाला झाले तरी काय. आणि 4 धावा पळून काढल्या. जवळजवळ म्हणजे पहिल्यांदाच्या 4 धावा या मैदानावर पळून काढलेल्या आहेत. 2 दिवसामध्ये तिसऱ्या दिवसात पहिल्यांदाचा विक्रम घडला आहे. 4 धावा पळून काढल्या. रनिंग बिटवीन द विकेट द काय आणि प्रत्येक धावाचं महत्त्व काय हे सर्व खेळाडू जाणतात. उलव्याचे संघ खेळाडू जाणतात आणि मिळाल्या त्या 4 धावा. 4 धावा धावफलकाने मात्र आता 5 चेंडू निर्णायक व्हायच्यासाठी 6 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 6 धावा. इथं रिहाणी स्पोर्ट नावाकडे संघाची अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आत्तापर्यंत बघितलं क्षेत्ररक्षणामध्ये इतर संघाचं क्षेत्ररक्षण नावाखाली संघाचं क्षेत्ररक्षण बघितलं तुलना केली तर सर्वात खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या बाबतीत बघायला मिळालं. आणि त्यांना सुद्धा माहीत आहे की या क्षेत्ररक्षणाच्या मुळेच आज आपण पराभवाच्या दिशेनं आपला संघ मार्गक्रमण करतोय. पण पराभवाला सुद्धा तुम्ही विजयात रूपांतर करू शकता. त्यासाठी सक्षमता हवी आहे. पण ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे इथं NCC उल्वे संघ करतोय ना, ज्या विजयाच्या रथावर ते आता आरूढ झालेत आणि त्यांना आता माहिती आहे 5 चेंडूमध्ये निर्णायक 6 धावांची गरज. खेळतोय तो चंदन मडवी आणि चंदनच्या बॅटचा सुगंध सर्वकडे दडवडताना दिसतोय आणि त्याला आता विजयाचा सुगंध येऊ लागलाय. येणारे 5 चेंडू निर्णायक विजयासाठी 6 धावांची गरज. फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. पण मात्र स्लिपमधला फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता. दर्जेदार क्षेत्ररक्षण स्वतःमध्ये संजय ठाकूर देत आहेत. चेंडू पकडता चेंडू जातोय निर्धाव. येणारे 4 चेंडू आणि 6 धावा. क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाला. आणि इथं कितीही चुक्या झाल्या खाडी संघाला तरी पुन्हा एकदा खाडी संघ येतोय या सामन्यामध्ये. निर्णायक विजयासाठी 6 धावांची गरज. चेंडू बाकी 4. गोलंदाज शिवम मोकल पहिल्या चेंडूवर स्पीडच्या 4 धावा गेल्या तरी सुद्धा तो लढतोय. तो दाखवतोय त्याची ताकद, त्याची नजाकत, त्याचा खेळ आज प्रस्थापित करतोय मैदानामध्ये. येणारे 4 चेंडू 6 धावांची गरज. चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता. नीटच्या बॅटच्या पट्ट्यात 1 धाव पूर्ण केली जातोय. दुसरी धावेसाठी कॉलिंग आहे. दूरवर क्षेत्ररक्षक त्याचा फायदा केला जातोय आणि मिळाल त्यात 2 धावा. 2 धावा. यावेळी प्रत्येक वेळी सावध राहावं लागेल प्रत्येकाला. येणारे 3 चेंडू निर्णायक विजयासाठी 4 धावांची गरज. काय सामना रंगलाय. प्रत्येक क्षणोक्षणी रंग बदलताना दिसला सामना. कधी सामना जाते उल्वे संघाच्या बाजून तर खाडी संघाच्या बाजूनं आणि कधी राहते स्टेबल. 2 संघाच्या मध्ये उभा राहिलाय. आता मात्र सामना कुठे येऊन राहिलाय. 2 संघाच्या अगदी मध्ये उभा राहिला आहे. तिथून कुठला संघ कुठल्या संघाच्या गळ्यात विजयाची माल घातली जाईल आणि कुठला संघ विजय होईल. येणारे 3 चेंडू सांगतील आपला. 3 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 4 धावांची गरज. काय क्रिकेट चाललंय. माइंडेड गेम. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतोय. आणि चंदन आज काय खेळतोय. जबरदस्त माइंड गेम खेळतोय. येणारे 3 चेंडू निर्णायक विजयासाठी 4 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉलिंग होईल का. नकार दिला जातो. विकेट किपर स्वतः जातो. यावेळी मात्र थोडेसे सुस्तावलेला खाडी संघ चांगले क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव आणखी जोडली जाईल. येणारे चेंडू बाकी असतील 2 आणि 2 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 3 धावांची गरज. शेवटच्या चेंडू परत सामना रंगतोय. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावा. जबरदस्त सामना, जबरदस्त स्पर्धा. आणि अशा प्रकारचे जेव्हा सामने होतात ना या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना असाच झाला. शेवटच्या क्षणापर्यंत आणि खारकोपर गावची स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा आज दिव्यत्व प्राप्त करतोय.
कारण आता सामना इथे येऊन लपला आहे. 2 चेंडू निर्णायक विजयासाठी 3 धावांची गरज. 2 चेंडूमध्ये 3 धावा. शिवाजीनगर संघाच्या कर्णधाराला बऱ्याच वेळेला कॉलिंग केले या ते सुद्धा सामन्यामध्ये अडकले. का अडकले? सामना प्रेमात पडते सर्वांना. इतकं प्रेम जडले ह्या सामन्यावर, सगळ्यांच्या नजरा रोखल्या गेल्यात आणि प्रत्येकजण आता सगळे विचार सोडून या 2 चेंडूंचाच विचार करतात. काय घडणार, काय बिघडणार, या 2 चेंडूंचा प्रत्येकजण कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये करतोय. येणार 2 चेंडू कंपल्सरी चेसिंग, निर्णायक विजयासाठी 3 धावांची गरज. याचा चांगलं जे स्टेट बॉलर जोरदार फटका मारला, क्षेत्ररक्षण तिथं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव झाली असती. पुन्हा एकदा खराब थ्रो, खराब कनेक्शन आणि खराब सर्व काही खराब करता तिसरी धाव पूर्ण केली जातोय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो NCC उल्वे या संघानं. आणि मी म्हणेन की अक्षरशः पराभव आपल्या खात्यात पाडून घेतलाय तर NCC तो रिहानी स्पोर्ट खाडी संघानं. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि 56 धावांचा पाठलाग सक्सेसफुल पूर्ण करून इथं NCC उल्वे संघानं मात्र सामना जिंकला. त्याचं अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर वन मॅन आर्मी निश्चितच 14 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी करणारा ठरला जातो. चंदन मडवी ठरला जातोय सामन्याचा सामनावीर. या आणि जसा सामना चालू होईल तसा पुन्हा एकदा गोड आवाज युवराज माळे यांचा असेल. धन्यवाद.